सुप्रीम कोर्टात सध्या दोन्ही शिवसेनांमधील धनुष्यबाण चिन्हाच्या दाव्यावर सुनावणी सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केलंय। दोन्ही शिवसेनांमधील चिन्हाचा वाद हा भाजपच्या फायद्याचा ठरणार असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलंय। तसेच सर्वोच्च न्यायालयात धनुष्यबाण हे चिन्ह गोठवू शकतं असा दावा देखील त्यांनी केलाय। धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास दोन्ही शिवसेनांमधील आमदार आणि खासदार भाजपमध्ये प्रवेश करतील असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। कोर्टामध्ये सेनेचं भांडण चाललंय। एका बाजूला एकनाथ शिंदे, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि मधात जे आहे ते अमित शहा बसलाय अशी परिस्थिती आहे। कधी या बाजूचं टाळू लोणी खातोय, कधी त्या बाजूचं लोणी खातोय, अशी असणारी अवस्था आहे। या निर्णयाचा निकाल जो कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंट वरनं त्या ठिकाणी दिसतोय आणि अगोदरच्या याच्यामध्ये दक्षता न घेतल्यामुळे इलेक्शन कमिशनने एकनाथ शिंदेना दिलेला सिम्बॉल त्याच्यावरती एका प्रकारचं सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला। आत्ताची अवस्था अशी दिसते की ऍडव्हान्टेज कोणाला असं जर आपण बघितलं तर हा ऍडव्हान्टेज बीजेपीला अशी परिस्थिती आहे। तो ऍडव्हान्टेज असा आहे की आता हा सिम्बॉल फ्रीज होईल असं दिसतंय आणि सिम्बॉल फ्रीज झाल्यामुळे दोघंही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावं लागेल अशी परिस्थिती आहे। सिम्बॉल नसल्यामुळे या दोघांकडे असणारे आमदार आणि खासदार टिकतील का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। आणि म्हणून मी म्हटलं की हे ऍडव्हान्टेज अमित शहा बीजेपी अशी आहे। जर सिम्बॉल फ्रीज झाला तर या दोन्ही पक्षामधले आमदार आणि खासदार हे बीजेपीकडे पळाल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून या निर्णय कोणाच्याही बाजूने लागू, फायदा हा बीजेपीचा आहे। जे मध्यंतरी तोडफोड करण्याची असणारी जी त्यांनी सत्र चालू केलं होतं, पण जंतर मंतरमुळे कुठेतरी असणारा त्याला आळा बसला होता। पुन्हा हा निर्णय फ्रीज झाल्यानंतर आमदारांची आणि खासदारांची असणारी पळापळी होण्याची दाट शक्यता त्याच्यामध्ये दिसते। म्हणून म्हटलं हा निर्णयाचा ऍडव्हान्टेज जो आहे तो अमित शहा भारतीय जनता पक्षाला आहे अशी परिस्थिती।